जेवण वगैरे झालंय. लाईव्हचा टाइम आता थोड्याच वेळामध्ये 15-20 मिनिटांमध्ये लाईव्हची तयारी करावंच लागणार आहे. तर आता दाजी ऑफिस मध्ये बसले होते. दाजी किती 5-6 दिवसापूर्वी 5 दिवसाच्या कोर्ससाठी बाहेर गेले होते. मग आता त्यांना आता आल्याच्या नंतर म्हणलं सांगा. आम्हाला पण त्यांना विचारायचंच होतं की कोर्स मध्ये काय होतं नेमकं, असं की त्याच्यात ते नॉलेजेबल बरंच काय 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 त्यांचं चाललंय, नेमकं काय चाललंय काय समजा ना. तर म्हणलं आम्हाला सांगा आणि आपल्या ताईंना पण सांगा, कारण की दाजींचं बोलणं आपल्या ताईंना लय आवडतं. कारण की ते म्हणते प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे काही ना काही दाजींकडून शिकायला मिळतं, म्हणजे मिळतं थोडंसं का व्हायना कोणत्याही गोष्टीमध्ये. तर मग दाजींना बोलायला लावा. पण तुम्ही काय शिकून आले तिकडे जाऊन सांगा आम्हाला नेमकं काय. आता मला तर सांगितलंय, पण स्वातीला पण सांगा आणि बरेचसे सबस्क्रायबर आपल्या मी अशा कोर्स मध्ये काही शिकण्यासाठी नव्हतो गेलो. कोर्स किंवा शिबिर किंवा एखाद्या आश्रमामध्ये आपण जातो 2-4 दिवस मनाच्या शांतीसाठी किंवा काहीतरी पॉझिटिव्ह थॉट्स निर्माण व्हावा, त्यासाठी एक शिबिर असतं. त्यामुळे अशा काही शिबिर असतं किंवा आपण कोणत्या एखाद्या आश्रमामध्ये जातो तिथं आता हॅपी थॉट्स म्हणून एक पुण्याला आहे, मनन आश्रम म्हणून आहे. तिथं भरपूर चांगल्या 5 दिवसाचं निवासी शिबिर असतं. तिथं खूप छान ते शिकवलं जातं, म्हणजे सांगतात. तिथं भरपूर IAS लेवलचे लोक, ऑफिसर्स हे ते भरपूर लोक येतात, ते चांगले बिझनेसमॅन. एक मनाची शांती, बोलण्याची क्षमता किंवा तुम्ही कसं समाजामध्ये वावरता. आपण काही काही गोष्टी मला अशा आढळल्या तिथं की आपण फालतू भरपूर गोष्टी मागे पळतो. त्या गोष्टी काहीच म्हणजे नसतात, त्या आपल्या लाईफमध्ये काही माइंड ठेवत नाही, पण आपण भरपूर गोष्टींचा विचार करून चालतो. त्यामध्ये ते काहीतरी ते VKP वगैरे नाव ते देतात असं बाहेरचं, म्हणजे आपलं व्यक्तिगत पागलपण असतं. आपण कोणतेही तो माझ्याविषयी काय विचार करत असेल किंवा त्यांनी काय केलं असेल, अशा गोष्टी आपण आपल्या लाईफमध्ये रुजू करतो. पण त्या गोष्टीचा काही म्हणजे न वाईट असतात, त्या करणं जरुरी नसतं आणि त्या नाही करायला पाहिजे असे काही त्या शिबिरमध्ये शिकवतात. ज्यांना मुकामिटन त्यांनी करा, कुठल्याही करा तुम्ही. वृंदावनला आहे, वृंदावनला आश्रम आहे, प्रेमानंदजी महाराजांचे तिथं आहे. त्यानंतर प्रेग्नेंट लेडीज पण खूप आल्या, कारण गर्भसंस्कार ह्यावेळेस DNA जे संस्कार होत असतात ते खूप छान होत असतात. म्हणून असे लोक जाऊन करतात, कारण की एक मनाची शांती, काहीतरी वेगळे विचार ऐकायला. दररोजच्या भागदौडीमध्ये हेच नफा झाला का तोटा झाला का, इकडे गेले का तिकडे गेले, हेच आपल्याला डेली डिस्कशन असतं किंवा हेच बोलायला भेटतं कोणाबरोबर पण आपल्याला त्यामध्ये एक बुद्धीच्या पलीकडे किंवा आपल्या पुस्तकाच्या म्हणजे पलीकडचा विषय, आपण जे बाहेर पुस्तक वाचतो त्याच्या पलीकडचा विषय असतो. त्यामध्ये जे सांगतात त्यामध्ये खूप नॉलेज आपण ग्रहण करू शकतो. आपल्याला खूप काही कळतं आणि नेमकं विचार प्रणाली कशी चालते आणि आपण कसं समाजामध्ये राहायला पाहिजे. आपण फुकट कोणाचा विचार करतो, कोणाबद्दल काही बोलतो किंवा काही विचार करतो, त्या गोष्टी नको व्हायला पाहिजे, नाही करायला पाहिजे. आपण शांत राहू किंवा आपण जितका विचार करणं सोडून देऊ तितकं आपल्या किती बुद्धीला चांगला पाहिजे, आपण किती शांत राहू शकतो. अशा प्रकारे तिथं चांगलं शिकवलं जातं. तर म्हणून मी त्यासाठी गेलो आणि त्याच्या मागचा मोठो म्हणजे माझा तो नव्हता की मी वैयक्तिक एकटा शिकावा. आता आपण जे म्हणजे शेवटी मी फायनली डिसिजन घेतला. सर्व माझ्या सबस्क्रायबर, बऱ्याच फॅमिलीने, बऱ्याच जेवढे माझ्याकडे नंबर सेव्ह आहेत त्यांनी मला सांगितलं का तू आपण एक ट्रस्ट, चॅरिटेबल ट्रस्ट नाव द्या. मी चॅरिटेबल ट्रस्टचं नाव सख्या बहिणी चॅरिटेबल ट्रस्ट ठेवलं. सख्या बहिणी फक्त मी त्यांना हे नाही सांगितलं फक्त तुमच्या नावामुळे सख्या बहिणी नाव नाही ठेवलं, तर आपल्या महाराष्ट्रामधल्या किंवा महाराष्ट्राच्या बाहेरमध्ये जे आपले सबस्क्रायबर आहेत, ज्या ताई आहेत, त्यांच्या सगळ्यांचं नाव आहे. म्हणजे तुम्ही सगळ्याच एकमेकीच्या सख्या बहिणी आहेत आणि सख्या बहिणी आहेत म्हणजे त्यांचे जे किंवा आपल्यामध्ये जे मेल पण कॉन्टेंट मेल पण आहेत आपल्या याच्यामध्ये. म्हणजे असं नाही का सख्या बहिणीच चॅरिटेबल ट्रस्ट आहे. सख्या बहिणींनी म्हणजे एक सुंदर नाव वाटतं. बहिणी नाव, सगळ्यांना बहिणी असतात, सगळ्यांना बहिणीची आपुलकी असते आणि रक्षाबंधनच्या उपलक्षामध्ये सांगावं म्हणून मी ते सख्या बहिणी नाव ठेवून त्याला सुरू केलं. यांचं तर आहे सख्या बहिणी, पण मग या महाराष्ट्रामधल्या सगळ्या बहिणी जे सगळे सबस्क्राईब ते सगळ्यांच्या सख्या बहिणीच आहेत. म्हणून सगळ्यांनी मिळून आपण तो चॅरिटेबल ट्रस्ट पुढे न्यायचा अशा माझ्या डोक्यामध्ये विचार आला. मग त्यासाठी मी भरपूर काही कॉन्टेंट काढले, बऱ्याच जणांना कॉल केले, म्हणलं आपण असा विचार करू. तेव्हा शेवटी एक माझ्या लक्षात आलं की पॉलिटिकल लाईफ सोडून जर आपण या लाईफमध्ये गेलो किंवा आपण ट्रस्टचं असं काही केलं तर आपण भरपूर लोकांची म्हणजे आपले सबस्क्राईबर सोडून बी आउट ऑफ वे आपण भरपूर लोकांची मदत करू शकतो. आता आपण एकटा माणूस कोणी मदतीला गेलं तर एवढं पॉसिबिलिटी शक्य नाही होत, पण आपण एवढे सबस्क्रायबरनी समजा 1-2 लाख, आपण 1 रुपया जरी दिला तर आपण लाख रुपयाची एखाद्याची मदत करू शकतो. आणि एखाद्याला 1 रुपया देणं किंवा 10 रुपये देणं, 100 रुपये देणं काही अवघड नाही. आणि आपल्या ट्रस्टचं निवड झाली समजा, त्यामध्ये एकदम क्वालिटेबल सदस्य जे आपल्याला चांगले वाटतील. आणि मी जर एक असा कॉन्सेप्ट काढला होता, समजा आपल्या महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे आहेत आणि 358 तालुके आहेत, त्याच्यानंतर 40,000 गाव आहेत. आपले सबस्क्रायबर प्रत्येक गावागावात पोहोचलेले आहेत. म्हणून हे बघा, आपलं जर ट्रस्ट स्थापन झाला तर आपल्याला असे काही फेक मेसेज पण येऊ शकतात किंवा काही फेक लोक पण आपल्याला मदत मागू शकतात का आम्हाला मदत करा. मग तो चांगला कसा ओळखायचा, म्हणून आपण काय करू, आपले जे 40,000 गाव आहेत महाराष्ट्रामध्ये किंवा 358 तालुके आहेत, आपण तालुक्या गावागावामध्ये आपले सबस्क्रायबर पोहोचलेले आहेत.
मग आपण त्यांची सगळ्यांची लिस्ट आउट करू. समजा मला कोल्हापूरमध्ये एखाद्या कोणत्या पण गावामध्ये एखाद्याला अडचण आहे, ती खरंच आहे का नाही, म्हणजे आपले जे सबस्क्रायबर असतील ते पाहण्यासाठी स्वतः जातील, किंवा आपण एक टीम प्रत्येक जिल्ह्यामध्ये छोटी छोटी बनवली तर ते स्वतः तिथं पाहायला जातील, त्याची अडचण पद्धती. जर अडचण असेल तर आपल्या ट्रस्ट मधून आपण इनिशियली मग काही अमाऊंट सगळे जमा करू ट्रस्टसाठी, थोडं थोडं 1000 म्हणा 500 म्हणा आपण जमा केलं. आणि समजा कोल्हापूरमधली माझ्याकडे 100 माणसं असले, कोल्हापूरमध्ये एवढे डिस्ट्रिक्ट त्याच्यामधले प्रत्येक डिस्ट्रिक्ट मधले 5-5 माणसं असले, तर त्यांना आपण ग्रुपमध्ये घेऊन त्यांना सांगू शकतो का आपल्या ट्रस्ट यांना 50,000 1 लाखाची मदत करायची. त्यांना बाळमध्ये पुरामध्ये एक प्रॉब्लेम आलाय, किंवा त्यांच्या मुलाच्या आई वडील काही नाही राहिले, अनाथ झालाय, त्याच्या शिक्षणाची पुढे आपल्याला तयारी करायची, किंवा अशा मदतीसाठी आपल्याला बोलू शकतात. मी म्हणत नाही की आपणच फक्त मदत करू, दुनियामध्ये भरपूर ट्रस्ट आहेत, पण आपल्या ट्रस्टवर ट्रस्ट आहे. म्हणजे एक असा ट्रस्ट ठेवू शकतो आपण का रिअली मध्ये आपण ते काम करू. आणि बिझनेसच्या बाहेरचे बी एक डोकं माझ्या लक्षात आलं की नाही करायला पाहिजे, त्याच्यामध्ये सुकून भेटतो. पॉलिटिकल लाईफ मध्ये आपला इंटरेस्ट नाही, आपण जाऊ शकत नाही. मग आपल्याला जर हे करायची सवय आहे थोडं समाजसेवा किंवा असं काही बी समाजसेवा म्हणा, किंवा एक आपलेपणाची भावना म्हणा, ते करायची जी मनामधून इच्छा आहे, मग ते करण्यासाठी एक ऑप्शन माझ्या लक्षात आलं. भरपूर जणांनी म्हणजे भरपूर क्लास 1 ऑफिसर बी आपल्या याच्यामध्ये, पोलीस एवढे ऍडव्होकेट भरपूर आपल्या सबस्क्रायबर आहेत, त्यांनी भरपूर जणांनी कॉन्टॅक्ट करून ते म्हणले आपण एवढी लॉबी एक साथ नाही बनवू शकत. म्हणजे एवढे तुमचे 5 लाख 3 लाख 2 लाख 5 लाख सबस्क्रायबरची लॉबी एक साथ एवढे माणसं एका प्लॅटफॉर्मवर आणणं एवढं सोपं नाही. जे सबस्क्राईब करतं त्याला काहीतरी थोडीशी आपुलकी वाटते म्हणून ते सबस्क्राईब करतं. कारण की आपण युट्यूबला एवढे चॅनल पाहतो, एवढे आपण स्क्रॉल करत राहतो पाहत राहतो, पण आपण कोणत्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही. आपण सबस्क्राईब करतो म्हणजे काहीतरी आपुलकीने करतो. आणि ट्रस्ट मध्ये एक फेथ असा राहील का त्यांना म्हटले का तुमच्यावर फेथ आहे, ही गोष्ट बोलल्यावर मला बरं वाटलं, पण मी खरंच ते फेथ म्हणजे ते करू शकतो असं मी भरपूर 1 महिन्यापासून विचार करतोय का काय करू. मी ते असं आश्रमात जाऊन थोडंसं मन बी हे करून घेतलं, खरंच करू पण नको करू. एकदा त्याच्यामध्ये उतरल्यावर मग आर नाही तर पार, मग ते काहीतरी करायचं. मग महाराष्ट्रामध्ये नाही तर भारतामध्ये आपल्या ट्रस्टचं नावच झालं पाहिजे का हे असे हेल्प करतात किंवा यांच्यामुळे हे झालं. आपण कोणती बी गोष्ट कुठं रोजगार उपलब्ध करून देण्यात कोणत्या गोष्टीबद्दल आपण करू शकतो. मग त्याच्यासाठी इंटरेस्ट घ्यायची माझी तयारी आहे, तुमच्या सर्वांची जर तयारी असेल, भरपूर जणांनी तयारी दाखवली, 1000पेक्षा जास्त नंबर माझ्याकडे जमा झालेत. आय थिंक मी त्यांनी पण मला काही जणांनी असं पण सजेस्ट केलं की आपण ते मेंबरशिप टाईप करू, म्हणजे सगळ्यांनी ज्यांचे इनिशियली 1500 दिले त्यांना कुठल्या प्रकारचे प्रॉब्लेम आले, 1500 असले होते प्रॉब्लेमच आहे, पण प्रायोरिटी बेस आपण आपल्या तुमच्या गावामध्ये किंवा तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमच्या तालुक्यामध्ये जे खरोखर त्यांना जरूरत आहे, तुमचं मन त्यांना तळमळ करते की आपण त्यांना मदत करायला पाहिजे, पण तुमच्या 500 रुपयांनी त्यांना काहीच होऊ शकत नाही. पण आपण इकडून निमित्त त्यांना 50,000 किंवा 1 लाख जमा करून त्या 500चे 50,000 कसे बनवायचे की तेव्हा 1000चे 1 लाख कसे बनवायचे ते डोकं मी चालवतो. कसे बनवायचे आणि कसे पाठवायचे ते आपले सदस्य आपले जे मंडळी आपण एकत्र ग्रुप करू. ट्रस्ट मध्ये एक जण नसतो, भरपूर जण बॉडी असते. आपल्या ट्रस्ट साठी CSR फंड कुठून आणायचा किंवा कसं डेव्हलप करायचं त्यावर मी निश्चित हे करेल. मग आता सर्वांचे मला समजा डिस्ट्रिक्ट वाईज नंबर मी तसे भरपूर काढलेत, तरी जे इंटरेस्टेड असतील का आपण करू, मला पण इंटरेस्ट आहे, मी त्याच्यामध्ये तुम्हाला कधी फोन केला तर हेल्प करू शकतो आपण एखाद्याची. तुम्ही गौशाळा म्हणा, आता गौशाळेला आपण यावर्षी पण म्हटलो होतो, पहा सगळे म्हटले तर पेमेंट पाठवतात 50 कोणी 100 500 रुपये लगेच आपल्याला येतात, लाखभर रुपये 50,000 आपल्याला लगेच जमा होतात. आपल्याला सांगावं लागतं आता झाले जमा नका पाठवू, पण त्या टाईपचे अमाऊंट आपण आपल्या अकाउंटला नाही घेऊ शकत. म्हणजे आपण ते 100 एंट्र्या पडतात आणि ते आपल्या अकाउंटला कसं घ्यायचं. म्हणून आपलं जर ट्रस्टचं एक अकाउंट असेल, म्हणजे ट्रस्ट हे होऊन जाईल, ट्रस्ट होईल, त्याच्यामध्ये सगळी लॉबी असेल, सगळे सदस्य मेंबर असतील, तर मग सगळ्यांना ट्रस्ट होईल. आणि आपण प्रत्येक जण आपला ट्रस्ट आहे म्हणून म्हणू शकतो का माझा एक ट्रस्ट आहे. प्रत्येक जण ह्या गोष्टीने सेट राहू शकतो का माझ्यावर उद्या काही बी प्रॉब्लेम आला तर आपला ट्रस्ट आहे तो आपल्याला निश्चितच हेल्प करेल. आणि एकटा माणूस किंवा मी इनिशियली एखाद्याला 5 लाख 2 लाख करणं एवढं म्हणजे इझिली नाही त्या गोष्टी, थोडं 5-10 हजारापर्यंत ठीक असतं ते मी केलं. पण मग असा जो ट्रस्ट सगळ्यांच्या मनामध्ये बसल आणि 5 लाख सबस्क्राईबर जेव्हा प्रत्येकाला वाटेल का माझा एक ट्रस्ट आहे, मी 1500 रुपये दिलेत, पण उद्या माझी 5 लाखाची जरी अडचण आली तर माझा ट्रस्ट पूर्ण करू शकतो. अडचण म्हणजे इन दी सेन्स हे नाही की मला घराचं वरती डबल स्टोरी बांधकाम करायचे मग त्यासाठी हेल्प करा. हेल्प म्हणजे इन दी सेन्स खरंच मेडिकल इश्यू कोणाचा मेडिकल इश्यू एखादा मुलगा खूप हुशार आहे पण आई वडील शिक्षण नाही कम्प्लीट करू शकत, पण त्याची तेवढी कॅपॅसिटी आहे. परत पुन्हा गोशाला ज्या आहेत आपल्या, एखादं विकलांग असेल, कोणाची काही ट्रीटमेंट, म्हणजे असं विकलांग गोशाला अनाथ मुलं हे सर्व आपण त्याच्यामध्ये कव्हर करू. आपण शिक्षणावर पण जास्त भर देऊ. शिक्षणावर असं नाही का मग मला लई दुखणं आलंय आणि मग डोचे ताप झाला, टायफॉइड झालाय आणि मग त्यासाठी पैसे लागतात असं नाही. आणि खरंच ज्याला आता मध्यंतरी कॉल आलता ताईंचा की ते मुलीचं डोळ्याचं ते हे करत होते, म्हणजे त्यांनी पाठवलं होतं माझ्या मुलीच्या डोळ्याच्या याला. आणि असे तर भरपूर येतात म्हणजे मला मदत करा लाईव्ह मध्ये पण कधी कधी असतं, पण कोणाच्या म्हणण्यावर आपण मदत करू नाही शकत. पहा
त्यांचं ते स्वतः तिथं जाऊन ऑन द स्पॉट खरंच ती त्यांची परिस्थिती आहे का, ते रिअल आहे का, कारण आजकाल फेक आणि पैसे कमवायला खूप लोक बसलेले आहेत. तर ती खरंच त्या बाबतीत सगळं नॉलेज कलेक्ट करून खरंच त्यांच्यावर ती परिस्थिती आता सध्या आहे का, ते सगळं तिथं टीमला पाठवून वगैरे मग त्यांची मदत केली जाणार असं. हा, म्हणून तर मी टीमच्या जमा करून राहिलोय सगळ्या डिस्ट्रिक्ट मध्ये, गावागावात आणि तालुक्यामध्ये एक टीम असावी त्यासाठी मी करू राहिले. फंडिंग तर आपल्याला येणार, त्याच्यामध्ये मला डॅम शुअर आहे. फंडिंग तर कुठून पण येईल, CSR फंड मी आणेल, ते भेटणार. भरपूर जणांनी मला सांगितलंय का कधी फंडिंग पाठवायची, कधी काय करायचं, ते नाही, आपण ते करू ज्यावेळेस आपल्याला प्रोसेस चालू आहे. त्यानंतर ट्रस्टचा आपला इनिशियल एक अकाउंट नंबर तयार होईल, त्याच्यामध्ये सगळे मेंबर असतील, ट्रस्ट मेंबर, सर्वांची एंट्री वगैरे होते, कसं करायचं दादा तुम्ही कसं करणार हे ते. त्यानंतर आपल्याला मेंबर म्हणजे फक्त एवढं नाही ठेवायचे की 7 माणसाची बॉडी बनवली किंवा 9 माणसाचे मेंबर आहे. आपले जेवढे सबस्क्राईब, जेवढे इनिशियली याच्यामध्ये मदत केली, 3 लाख लोक असले 3 लाख लोकांचा आपला ट्रस्ट आहे, आपण असं म्हणून चालू. कारण की एखाद्या लोकांनी तिकडून जरी काही डिसिजन घेतला, या ट्रस्टचा मेंबर नसला आणि सातारा, सांगली, कोल्हापूर, संभाजीनगर, नाशिक, पुढे कुठून पण त्यांनी डिसिजन घेतला की आमच्या गावामध्ये असा असा प्रॉब्लेम आहे आणि त्यांना आपल्याला मदत करायची, की आम्ही इथले 5-7 मेंबर आहेत आणि आम्हाला असं वाटतं की या माणसाला मदत करावं. 7 माणसांनी जर ऍग्री केलं त्या माणसाला किंवा तिथल्या 4-5 लोकांनी जर ऍग्री केलं त्याला मदत करायची, तर आपण निश्चित स्वरूपात त्याला मदत करू. म्हणजे ट्रस्टचे मेंबर किंवा ट्रस्टचे सदस्य फक्त 7-10 जणच नाहीत, तर पूर्ण संपूर्ण महाराष्ट्र ट्रस्टचा सदस्य राहील, असं माझा एक मोठं आहे. कारण की त्या ट्रस्टवर भरोसा ठेवण्यासाठी आणि सगळ्यांना ओपन आणि सगळ्यांना ट्रान्सपरन्सी राहिली पाहिजे. ट्रस्ट म्हणजे माझ्या समजा 1 करोड बी आल्या किंवा 50 लाख रुपये किंवा 20 लाख रुपये, 20 लाख मधले आपण 2 लाख दिले तर 18 शिल्लक येते, सर्वांना कळायला पाहिजे. फेथवाल्या लोकांना म्हणजे जे आपली खरंच त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होऊन करायची इच्छा आहे, असे नंबर मला पाहिजे. जे कोणी इंटरेस्ट आहे मला ते नंबर पाठवा. भरपूर माझ्याकडे नंबर आतापर्यंत 1000-2000 नंबर जमा झाले असतील. आता पण कोणी जे इंटरेस्ट असतील ते मला नंबर त्यांचे पाठवा की मी कोल्हापूरमध्ये मी आहे, मी इंटरेस्ट घेऊ शकते. पैसे पेमेंट आता तुम्हाला कोणाला काही द्यायचं नाही ट्रस्टमध्ये, ते तुमच्या नंतर जेव्हा होईल तेव्हा ती पासबुक अकाउंटचं. पण आता इंटरेस्टेड की तुमच्या गावामध्ये किंवा तुमच्या तालुक्यामध्ये कोणाला प्रॉब्लेम असेल तर तुम्ही जाऊन तिथं पाहू शकता. ते जाण्यापर्यंत त्याच्या घरापासून 10 किलोमीटर असेल तर आपण त्या पेट्रोलचा खर्च बी त्याला देऊ का, तुला 100 रुपयाचं पेट्रोल गेले किंवा 200 रुपयाचं, ती पण ट्रस्टची आपल्या तयारी आहे. म्हणजे कोणाच्या मनामध्ये हा तुझ्या भाऊ यायला की माझे 15 मिनिटं टाइम काढून मी तिथं गेलो, पाहायला गेलो. कारण की ती परिस्थिती काहींची करायची इच्छा असते, पण त्याला पेट्रोल पर्यंत म्हणजे जेमतेम दररोजचं कमवणं, दररोजचं खाणं ही परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे. म्हणून मी ज्याला करायची इच्छा आहे त्याच्या परिस्थितीवर जात नाही, त्याला तेवढा खर्च लागत असला जायचा यायचा थोडा नाश्ता पाण्याचा, त्याला 200-300 रुपये आपण त्याला हे करू देऊ शकतो. आणि ते असे इंटरेस्टेड लोक बी आपल्याला पाहिजे. त्यामुळे ट्रस्टचे पेमेंट कुठून आणायचं किंवा कसे जमा करायचे, कसे CSR आणि कोणाकडून किती घ्यायचे ते मी त्याविषयी विचार करेन, कसं करायचं ते नक्की सांगेन. पण मला ते अतिशय सुंदर संकल्पना म्हणजे पहिलीच मला सुंदर वाटली होती. पण काय की गोशाळेचं ज्यावेळेस आपण म्हणलो तो प्रत्येकाने म्हणजे प्रत्येकाला मदत करायची हे असतं, पण पैसा योग्य हातात जाणं हे खूप महत्वाचं असतं. असं नाही की त्यावेळेस बऱ्याचशा त्याच्या नंतर पण बघा भरपूर अशा कमेंट्स यायच्या व्हिडिओ खाली पण इथे हे झालेले यांच्या बाळाला किंवा हे ताईंना हे झालेले किंवा मग माझ्या भावाला असा प्रॉब्लेम आहे, मदत होईल का. पण आम्ही म्हणजे एवढे मोठे पण नाही, आम्ही जास्तीत जास्त किती मन केलं 15,000 20,000 असं थोडं जेवढं होईल तेवढं अशी मदत करू शकतो. पण लाखो रुपयाची मदत करायला म्हणजे आम्ही पण इतके मोठे नाही येत, त्याच्यामुळे ट्रस्ट थ्रू आपण एखाद्याचं म्हणजे खूप चांगलं करू शकतो. एखाद्याने बऱ्याच लोकांचं गोशाळा तर त्याच्यात पहिले तर प्रायोरिटी गोशाळेलाच राहणार आहे आणि नंतर बाकी मग सगळीकडे. नाही, गोशाळा आपण त्याच्यामध्ये क्लॉज असतात, आपण त्याच्यामध्ये गोशाळा कव्हर करूया. अनाथ मुलं, त्यानंतर एज्युकेशन, अशा भरपूर ते क्लॉज आहेत, आपण ते बरेचसे क्लॉज त्यामध्ये क्लोज करू जेणेकरून आपल्याला बऱ्याचशा मुलांना कधी कपडे, कधी पुस्तकं, कधी काय म्हणजे हे असं सगळं त्याच्यात असं नाही की कोणाला डायरेक्ट पैसेच देणार, ते प्रॉपर सगळं पाहूनच त्या गोष्टी होणार. तिथं सगळं त्यांचं इन्व्हेस्टिगेशन करून, जसं की आधी म्हणलं घ्यायला बाळगायला लोक बसलेले, तर ते सगळं पाहूनच तिथं मदत केली जाणार बघा. हा, म्हणजे हा विचार डोक्यामध्ये आला तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने झाला. माझ्या भरपूर दिवसापासून डोक्यात घातला होता सर्वांनी, पण मला असं वाटायचं टाइम माझा बिझनेस बरेच जण म्हणले ना तुम्ही ट्रस्ट खोला. पण मला असं वाटत होतं म्हणजे त्यामध्ये टाइम देणं किंवा जाणं. पण जेव्हा मी गेलो असे सेवेरे 2-3 आश्रम मी केलं, ते माझ्या पद्धतीने जे करायचं होतं मी ते ट्रान्सपरन्सी, आणि ते मला जाणवलं त्यामध्ये का नाही राहू आपण स्वतःसाठी समाज एकोची करणं जरुरीच आहे. कारण की आपण दररोज उठतोय, संध्याकाळी परत जाऊन तीच दिनचर्या आपली, पण त्याच्यामध्ये खुशी आत्मिक आणि खुशी आपल्या मनाला होते डायरेक्ट. आपल्या मनामध्ये खुशीमध्ये मन एक असतं, त्याला एक आश्रमामध्ये भरपूर काही सांगतात का आपण मनामधून विचार करायला पाहिजे, डोक्यामधून विचार नाही करायला पाहिजे. डोक्यामध्ये विचार ते म्हणजे सहज विचार नसतात आपले, ते एक तोल विचार असतात. म्हणजे ते काही पण त्या मना डोक्यामध्ये काही पण येतं, पण मनामधून आपल्याला जे वाटतं ते करायला तुम्हाला जर तसं काम भेटलं तर तुम्ही ते काम निश्चितच चांगलं करू शकता.
म्हणून मग त्या विचाराला मी धरूनच असा एक निर्णय घेतला की आपण ट्रस्ट करूयात. त्यामध्ये मेंबर पण आहेत, कुणीतरी इंटरेस्टेड असेल का मला खूपच म्हणजे ट्रस्ट मी कसा केलाय, नॉट फॉर मी ट्रस्ट मध्ये नाहीये, तर पूर्ण महाराष्ट्राचे जेवढे माझे सबस्क्रायबर सगळे ट्रस्ट मध्ये सगळ्यांनी हेल्प करायची, सगळ्यांनी त्यांच्या गावात तालुक्यात कोणाला काही प्रॉब्लेम असेल निश्चित सांगायचं आणि आपण एकत्र बनवून एकत्र येऊन जे अमाऊंट काही जमा होईल त्या अमाऊंटनुसार आपण त्या जिल्ह्यात किंवा तालुक्यात मदत करू. मोठा हिशोब असला तर आम्ही स्वतः येऊ, तुम्ही जर म्हणले या एकदा तर मी निश्चितच 100% व्हिजिट करून येईन, आपण त्यांना मदत करू. आता ट्रस्टला बनवायला आपल्याला आय थिंक 1 महिनाभरचा टाइम जाईल. डॉक्युमेंटेशन करणं पाठवणं भरपूर असतं. मी जर डिस्ट्रिक्ट वाईज तालुका वाईज काही नावं पण घेणार, काही माझ्याकडे आलेच पण. त्यानंतर प्रत्येक डिस्ट्रिक्ट मधले काही नावं असतील, फोन नंबर असतील तर मला नक्की पाठवा त्यांचा ऍड्रेस, फोन नंबर आणि नाव. का असा मी या डिस्ट्रिक्ट मधला आहे, तुम्ही कधी फोन केला किंवा आले एखाद्याला मदत असेल तर मी फोन करेन. ट्रान्सपरन्सी ठेवा, मनातून करा. कोणी असं नका का मी या डिस्ट्रिक्ट मधला आहे चला कधी पण त्यांना फोन करून 10,000चा प्रॉब्लेम सांगितला ते यायचे नाही. मी इथल्या 2-4 जणांना अजून फोन करायला हवी, अजून 2-4 जणांचे नंबर देईन, मग त्यांना फिर 5-7 जणांना सांगितलं म्हणजे प्रॉब्लेम असेल तसं नाही. मी क्रॉस चेक पण भरपूर करणार त्या गोष्टीमध्ये, कारण की खरोखर जुन्नतमध्ये ते पोहोचले पाहिजे. त्यामुळे असं कोणी हे करायचा तर प्रयत्न बी करू नका का ट्रस्ट मध्ये एखाद्याला फोन करून ते करणं. आता तुम्ही सुरतचं उदाहरण पाहिले, इथं बसल्या तिथला सुरत मधला माणूस मी ओळखला बरोबर, त्यांनी काय केलं असेल ते आम्ही सगळ्यांच्या सहकार्याने ते झालं. आणि ह्या ट्रस्ट मध्ये मीपणाची भावना नसेल का मी करतोय किंवा मीच केलं किंवा माझं, तसं नाही पाहिजे. आपण सर्व मिळून करू, कारण ट्रस्ट सर्वांचा असतो. सख्या बहिणी नाव असलं म्हणून काय झालं, सख्या बहिणी म्हणजे सर्व सख्या बहिणी, आपल्या सख्या बहिणी, लेडीजच्या एकमेकांच्या सख्या बहिणी, महाराष्ट्रातल्या सगळ्यांच्या सख्या बहिणी असं. म्हणून मी रक्षाबंधनच्या उपलक्षामध्ये रक्षाबंधन येऊ राहिल्या, म्हणून त्या उपलक्षामध्ये मी एक ह्या चॅरिटेबल ट्रस्टचा आजपासून सुरुवात करतोय. जे सगळं व्हायला आपल्याला 1 महिना लागेल. 1 महिन्यामध्ये भरपूर काम आहेत आपल्याला. तुम्ही नंबर द्या, तुमचे ऍड्रेस द्या, तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये ऍक्टिव्ह आहेत ते सांगा, कोणत्या जिल्ह्यामध्ये आपण काम करू शकतो किंवा असे काही प्रॉब्लेम 1 महिन्यानंतर तुमच्या समोर पहिल्यापासून प्रॉब्लेम आहेत किंवा तुमच्या शेजारी एखादा प्रॉब्लेम आहे त्याला आपण नंतर ट्रस्ट जेव्हा होईल तेव्हाच मदत करू 1 महिन्यानंतर. कारण की ट्रस्ट जर आपण मदत केली तर त्या मदतीला मग ते प्रॉपर ऑडिट होतं, ते मदत आपल्याला दाखवते की इथं आम्ही मदत करते, आम्हाला असे पैसे आले. कारण की ती मदत म्हणजे अकाउंटलाच होतात, त्याच्या कॅश स्वरूपात होत नाही. त्यामुळे मग कोणाला काही अडचण असेल तर आपण ते निश्चित करायचा प्रयत्न करू. ऑडिट असतं, सगळे सदस्य मिळून त्याला ते ऑडिट करतात. डोनेशन आले पण अकाउंटच नाही. डोनेशन भरपूर डोनेशन तर मला जर्मनी अमेरिका सर्व डोनेशनची काळजी नाही करत नाही. दादानो डोनेशन आपल्याला भरपूर आहे. तुम्ही म्हणा का मी ट्रस्ट मध्ये जायचंय, माझ्याकडे इनिशियली 1000 रुपये पण द्यायला नाही, 500 रुपये द्यायला नाही, तर मी कसं डोंट वरी ते काही बात नाही. डोनेशन आपण कुठून आणायचं ते माझ्याकडे आहे. पण सगळ्यांनी जर मला मदत करणार असेल तरच मी एक कदम उचलणार आहे. कारण की मी एकटा काही करू शकत नाही किंवा 7-8-10 जणांचा ग्रुप काही करू शकत नाही. जर तुम्ही सगळ्या डिस्ट्रिक्ट मधून तालुक्यामधून जर करायची तुमची ताकद असेल आणि काही जर मेंबर पुढे आले, मला जर सर्व आढळलं आणि मला कमीत कमी एवढे आय थिंक 358 किंवा 360 ग्रुप बनायला पाहिजे. म्हणजे प्रत्येक तालुक्यात एक तरी ग्रुप माझा ऍक्टिव्ह पाहिजे का तो कमीत कमी 20, 25, 30, 40 किलोमीटर पर्यंत जाऊन ते पाहण्याची त्याची क्षमता असेल. त्याला आपण जो इनिशियली खर्च असेल तो आपण करू. ते मी रिपीट करून केलं, कारण की एखाद्याला वाटतं 40 किलोमीटर जायचं, पेट्रोल डिझेल येते ना, म्हणून आपण ते सर्व त्याला प्रोव्हाइड करू. पण 360 ग्रुप करणं खूप जरुरीच आहे. त्यामुळे या ट्रस्टचं नाव वेगळं होईल. कारण कोणत्याही ट्रस्ट मध्ये आतापर्यंत ग्रुप नाही आहेत. मी भरपूर ट्रस्टची इन्क्वायरी केली, भरपूर ट्रस्टचे डॉक्युमेंटेशन पाहिले. लेडीज असो जेंट्स असो, समस्या खरंच आतून मदत करायची, पुण्याचं काम करायचं, तुम्ही जाऊन तिथे करू शकता. म्हणजे जेंट्स लेडीज मुलं मुली त्याच्यावरती काही हे नाही बघा, कुणीही करू शकतं. फक्त आणि आपण इंटरेस्ट आहे. प्रत्येक तालुक्यामधलं एखादा अनाथाश्रम किंवा ह्या वर्षी एक कव्हर केलं, ह्या वर्षी दुसरं कव्हर केलं, असे 300 अनाथाश्रम कव्हर करा, 200 गौशाळा कव्हर करा, 100 हे कव्हर करा. म्हणून मला 360 ग्रुपची खूप जरूरत आहे. तुम्ही सर्वांनी जरा हेल्प करा तर निश्चितच मी पुढे पाऊल टाकतो. आणि तुम्हाला 1 वर्ष काय 2-3 वर्षाच्या आतमध्ये पुऱ्या महाराष्ट्रामध्ये काय भारतामध्ये नंबर 1 ट्रस्ट काय काही पण करतात. आणि एक म्हणजे माझ्या कोणत्याही ट्रस्टच्या मेंबरवर किंवा 360 ग्रुप मध्ये एका माणसावर कोणी असं म्हणलं नाही पाहिजे की नाही अरे नाही तुम्ही पाठवले होते पेमेंट पण 1 रुपया खाल्ला किंवा 2 रुपये गेले, असं नाही. ज्याला खरंच गरज आहे, ज्याला फसवायची डोक्यात विचार पण आला, त्यांनी मला फोन करावा, त्याला 5000 रुपये मी देईन वेळच्या खर्चाला. पण त्यांनी ट्रस्टच्या नावाखाली काही करू नका. कुठून जाऊन आपल्या सबस्क्रायबर फॅमिलीचा किंवा महाराष्ट्राचा ट्रस्ट आपल्यावरचा जाईल. पैसे आज नाही उद्या येतात, पैसे आपणच कमवतोय, आपल्याला घालवायचे असतात. पण या ट्रस्टला कोणतं बी काम लागेल असं कोणीही म्हणजे करायचं नाही काम. त्यामुळे चांगल्या लोकांनी त्यांना खरंच गरज आहे. एखाद्याने मला फोन करून जरी म्हणला की मला गरज नाही, पण मला गरज नाहीये, पण मी गरज दाखवून मला 2000 रुपयाची गरज आहे, त्याला मी गरज करू शकतो. पण ट्रस्ट थ्रू असं काही करू नका, मागू नका. म्हणून चांगल्या लोकांचे आपण 360 ग्रुप बनवणार आहेत. एका ग्रुपमध्ये 8 तरी मेंबर कमीत कमी मिनिमम पाहिजे किंवा 7 तरी मिनिमम पाहिजे. एवढे ग्रुप जेव्हा होते ते इनिशियली 7
360 इंटू एवढे फॅमिली आपल्याला अशीच कनेक्ट होईल. एवढे लोक असतील तर एवढ्या लोकांमधून धोका नाही होऊ शकत. एक लोक जर 2 लोक जर गलत विचार करणारे असले तर 4 लोक चांगल्या विचाराचे आत्ता पण आहेत आणि आत्ता पण सुरू झाले. या गोष्टीवरच आता समाज टिकून राहिलेला नाही तर समाजाचं कधीच वाटोळ झालं असतं, सगळं गेलं असतं. पण 2 वाईटामागे 4, 8, 10 चांगले लोक आहेत, निश्चित आहेत. आपण पण पाहतो आजकाल बघा, पहिलं कोणी ऍक्सिडेंट झाला किंवा कोणी थांबत नव्हतं, पण आज कोणी गाडीवर जरी पडलं तर 20 गाड्या तिथं उभं असतात, थांबतात. लोकांच्या मनामध्ये जागरूकता, लोकांच्या मनामध्ये माणुसकी ही परत सुरू झाली आणि तशीच माणुसकी आपण टिकून ठेवायची आणि पुढं पण अशीच माणुसकी कंटिन्यू चालावा आणि आपल्या ट्रस्ट असं नाव व्हावा की लोकांना म्हणजे काय म्हणतात, विश्वास म्हणलं तर ट्रस्ट. कोणी जर म्हणलं तर विश्वास करायचा असेल तर त्या ट्रस्टला जाऊन एकदा भेटा, ते कसं काम करतात किंवा कसं चालतात. आणि आपण जे काम केलेलं ते प्रत्येक आपण हे करून सगळं दाखवणार. आपण समजा समजा आज एखाद्या एक काम- ठिकाणी मदत केली आज ते एक आपण आपण channel- सगळं दाखवणार. आपण लगेच चॅनलवर टाकू किंवा चॅनलला लगेच सांगू आज असं केलं आम्ही. छोटीशी बाईट ज्याला मदत केली त्याचं पण घेणार, त्याचं सगळं मनोगत सगळं काय असेल ते व्यक्त करायला लावणार, त्याचं सगळं ते हे घेणार, सगळं सांगायला लावणार की कशी मदत केली, काय आणि आमच्यापर्यंत कसे पोहोचले. पहिले तर आमच्या स्टाफ त्या डोनेशन 1000 रुपये डोनेशन त्यांचं झालेलं आहे रेडी. ते म्हणले मी देणार आहे, स्टाफने सगळे म्हणले आम्हाला त्याच्यात टाकायचे आहे ना दीदी. हो. सगळ्यांना टाकायचं. पहिली सख्या गावा देणार डोनेशन. तुमचं त्यांना पहिलं तर माझ्या रुद्र कन्स्ट्रक्शन मधून टाकणार, आम्ही एक बरी अमाऊंट देणार आहे. माझ्या हॉटेल लाईन मधून पण टाकणार त्यामध्ये. म्हणजे इनिशियली आपल्याला सुरुवात मी म्हटलं काय नोट तुम्ही डोनेशनची काळजी नका करू. डोनेशन आपल्याला भरपूर भेटतील आणि भरपूर गोष्टी होतील. फक्त तयारी ठेवा, स्वभाव आणि इमानदारीचा भाव, प्रेमळ भाव आणि खरंच मदत करायची हिंमत आपल्यामध्ये पाहिजे. असं आता आजच्या कमेंट बॉक्स मध्ये कोण कोण इच्छुक येतं, कोणाला खरंच वाटतंय त्यांनी हे करा. कमेंट पाठवा. त्यानंतर मी दुसरा एक नंबर देईल, जो ट्रस्टचा नंबर असेल त्यावर एक ग्रुप बनवू, त्याच्यामध्ये सर्वांचे नंबर ऍड करतो, सगळी इन्फॉर्मेशन काय करायचं तुम्ही कुठल्या गावात नाही आणि तुम्ही इंटरेस्टेड आहात का? तुम्ही ट्रस्ट मध्ये एकदा आले तर तुम्ही लाईफ सोडून द्यायचं. तुम्ही समजून घ्यायचं का आपल्याला काही प्रॉब्लेम आला तर या ट्रस्ट मार्फत होऊ शकतो, हे शुअर आहे. पण ट्रस्ट मध्ये येणं आणि ट्रस्टचा एक मेंबर होणं, मेंबर माझ्या तरफचे ट्रस्टचे 360 ग्रुप बनले, 360 into 7 म्हणजे असे 2500 2500 मेंबर आहेत माझ्या तरफचे. त्यामुळं सगळ्यांनी इमानदारीने सगळ्यांनी फेतनी करा. आतापर्यंत माझ्याकडे भरपूर नंबर 10-20 हजार असतील, जास्त असतील, ते बघू. लेट सी, आपण त्या गोष्टीला बघू. एक वाक्य आहे आमच्या इथं, लेट हिम सी, म्हणजे सगळे ते पाहतील किंवा सगळे मिळून पाहू अशा गोष्टीला. आणि टेन्शन तर आपण लय घ्यायचं नाही, ईदवर टेन्शन काम करायचं किंवा एखादा आपल्याला म्हणजे प्रॉब्लेम एखाद्याने सांगितलं आपण ते टेन्शन घ्यायचो, अहो खरंच प्रॉब्लेम असेल का, पहा ना ते उगाच नाही तर काही मागत असेल, तसं टेन्शन नाही घ्यायचं. इनिशियली लगेच टीमने जायचं, पाहिजे बाबा तुला खरंच प्रॉब्लेम आहे. त्याला समजा लय जास्त असेल तर आपल्या लिमिटनुसार आपण त्याला 2 लाख 3 लाख 5 लाख एवढी मदत करू शकतो किंवा त्यांच्या घरच्यांना जेवढं देऊ शकतो तेवढं निश्चित द्यायचे. म्हणजे काय म्हणतात ते स्वावलंबी महाराष्ट्र, स्वावलंबी भारत असं एक तयार होईल की त्या ट्रस्टच्या बेसवर आपण खरंच सिस्टम झालं ना. पण एक मजा येईल. म्हणजे मी भरपूर 2-4 महिने विचार केल्यानंतर आज व्हिडिओ मध्ये बोललोय. तुम्हाला एक दिवस म्हणलो होतो मी एक स्पेशल व्हिडिओ सांगेन. मग त्या भरपूर गोष्टी झाल्यानंतर डॉक्युमेंट चालू आहे, थोडा वेळ लागला. आता एवढे माणसं जमा करायचे, मला 2500 माणसं फेकफुलीवाले, प्रत्येक तेवढे 360 ग्रुप बनवायचे प्रत्येक तालुक्यामध्ये किंवा गावागावात तर नाही पोचू शकत सगळे ग्रुप. 40,000 ग्रुप बनवणं शक्य नाही व्हायचं. परत कोणत्या गावामधले काही कोणी असेल आणि त्या तालुक्याशी जर संलग्न असतील तर निश्चित फोन करून सांगा का मी असा इथला आहे आणि मी त्याच्यामध्ये राहू शकतो. मग एवढं लेट्स आपण पाहू. पहिल्या बरं तुम्ही असं ट्रस्ट पाहता की त्या ट्रस्टमध्ये 2500 लोक आहेत आणि एवढे ग्रुप आहेत आणि एवढ्या जिल्ह्यामधून आणि प्रत्येक तालुक्यामधून लोक काम करतात. कारण की कोणता बी ट्रस्ट झाला तर प्रत्येक तालुक्यामध्ये कोणाला आपण फोन करणार का तू आम्हाला इमानदारी सांग. पण हीच एक फॅमिली जी एकत्र आली प्रत्येक तालुक्यामधून जिल्ह्यामधून, हेच लोक आपल्याला सांगतील आणि हेच फॅमिलीमुळे सर्व एकत्र येतील. आणि लेट्स सी बघू. आता महिनाभर टाइम लागेल, त्यानंतर काय मजा येते आणि कसं आपण करतो. 2 महिने लागू शकतात. 2 महिना 1.5 महिना म्हणजे भरपूर टाइम होतो त्याला. ट्रस्टचं डॉक्युमेंट, ट्रस्टचं अकाउंट हे ते भरपूर गोष्टी असतात. सीए पर्टिक्युलर ते कसं करायचं, कोणत्या कंडिशन मध्ये आपण पैसे घेऊ शकतो, कोणती कंडिशन त्याला पाहिजे द्यायला आपण, किंवा आपण आपलं इंटरेस्ट भेटलं तर काय करायचं, या सगळ्या गोष्टी असतात. मग ते आपण ट्रान्सपरन्सी ठेवू, सर्वांना पाठवू आणि सगळं एकदम सुसंस्कृतपणे करण्याचा प्रयत्न करू. लेट सी, 1-1.5 महिना आपल्याकडे, 2 महिने टाइम आहे. टाइम लागणार आहे त्या गोष्टीला, तेवढा टाइम पण आहे. आपण तेवढ्या टाइममध्ये आपण सगळे ग्रुप बनवून सगळे एकत्र येऊन तो आपल्याला विचार करायला बी तेवढा टाइम आहे. 1-1.5-2 महिने आपण एक योग्य वार पाहून त्या दिवशी आपलं ते जेव्हा होईल त्या दिवशी त्याचं इनोव्हेशन टाईप म्हणजे आजपासून ट्रस्ट सुरू झाला असं करू. सगळ्यांच्या मनामध्ये ते ट्रस्टचे 2 नंबर ठेवू, 2, 3, 4 जे बी असेल ते नंबर ठेवू. प्रायव्हेट ते सगळ्यांना नंबर दिले जातील. त्या नंबरवर कॉल करून किंवा त्या व्हॉट्सअप ग्रुपला अटॅच होऊन काही प्रॉब्लेम किंवा तिथल्या काही सिच्युएशन आपण सांगून मग असं
अजून काय त्याला जे म्हणजे चांगल्या पद्धतीने करता येईल ते आपण निश्चित करण्याचा प्रयत्न करू. चला, थँक्यू.